नमस्कार, MH04 मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। ठाण्यातील वागळे स्टेट पोलीस स्टेशन बाहेरून आपण ही सर्व लाईव्ह दृश्य पाहत आहोत। गेल्या काही दिवसांपूर्वी सैफ अली खान बॉलिवूड अभिनेता याच्या घरावर चोराने दाखल होऊन त्याच्यावर हल्ला झाला आणि त्यानंतर काही इन्फ्लुएन्सर असतील, यूट्यूबर असतील, त्यांच्याकडून आपली मत व्यक्त केलं आणि त्या संदर्भातील एक मुंबईतील यूट्यूबर नदीम खान असं ज्यांचं नाव आहे उर्फ बाबा खान, त्याने बोलताना एका विशिष्ट समाजाबद्दल, चर्मकार समाजाबद्दल आक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यालाच काही ठाण्यातील संत रोहिदास सेवा संघ असेल किंवा चर्मकार समाजाचे काही नागरिक असतील, त्यांनी आक्रमक पवित्रा हाती धरत त्याचा विरोध केला। आपल्यासोबत काही चर्मकार समाजाचे नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। भास्कर चव्हाण आपल्यासोबत आहे। सर, काय सांगाल, काय संपूर्ण प्रकरण आहे? खरं तर मला खंत वाटते की आज देशाला स्वातंत्र्य होऊन एवढे वर्ष होऊन देखील आज लोकांच्या मनामध्ये जाती व्यवस्थेबद्दल कशी भावना आहे। तो जो आहे एक नदीम खान नावाचा, मी तर त्याला शेंड म्हणेल, कारण अशा लोकांची काही हे नसते। त्या माणसाने पहिल्या क्लिपमध्ये सांगितलं की चोर चमार सैफ अली खानच्या घरामध्ये जो घुसलेला आहे त्याच्यावर त्यांनी उपाधी दिली। दुसऱ्या एका क्लिपमध्ये तो बोलतो वही कोई चोर चमार का मुद्दा नहीं है, मतलब मॅटर सॉल्व हो जाएगा। परत एक त्यांनी तिसरी क्लिप केली, त्याच्यामध्ये पण त्याने असेच उल्लेख केले। त्याने एक सोडून तीन क्लिपमध्ये चांभार समाजाच्या भावना दुखावल्यात, चांभार समाजाला चोर म्हणलाय। त्या भडकावची अवकात नाही आहे आमच्या समाजाविषयी बोलायची। त्याला या ठिकाणी आम्ही संविधानाला मानतो। संविधानाच्या माध्यमातून आम्ही माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब, वागळे स्टेट पोलिटिशियन या ठिकाणी आम्ही आलोत। साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि रीतसर त्याच्यावर जर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये हा संपूर्ण चर्मकार समाज त्या भडव्याच्या घरात जाऊन त्याला मारल्याशिवाय राहणार नाही। आपल्याकडे व्हिडिओ आहेत का, प्रूफ वगैरे? हो, आहेत ना, तुम्ही दाखवू शकता का? हो, आहेत ना आमच्याकडे व्हिडिओ त्याचे। बघा, आता बोलतोय कोई चमार का मुद्दा नाही। आणखी एक दुसरा माझ्याकडे क्लिप आहे, बघा, दुसरी एक क्लिप आहे, त्याच्यामध्ये तो काय बोलतोय, त्याला माहिती नाहीये चर्मकार समाजाचा इतिहास, माहिती नाहीये चर्मकार समाज काय आहे, त्याला माहिती नाहीये। चर्मकार समाज खूप शांत आणि सरळ स्वभावाने राहणारा समाज आहे, आपल्या देशासाठी योगदान देणारा समाज आहे। तो कधीही कुणाच्या भांडणामध्ये पडत नाही, कधीही कुणाच्या अंगावर जात नाही। पण जर कुणी अंगावर आला तर त्याच्याकडं त्यांनी विसरू नये की त्यांच्याकडे रापे आणि आरी देखील आहे, ते फाडूही शकतात आणि शिवूही शकतात। त्यामुळे ह्याच्यानंतर जर त्यांनी असं वक्तव्य केलं त्याला तर आम्ही सोडणारच नाही। आणि आम्ही आमचा पोलीस प्रशासनावर आमचा पूर्ण विश्वास आहे, आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे की या प्रकरणामध्ये ते जातीने लक्ष घालून सन्मान्य जे काय असतील आमचे अधिकारी वर्ग ते आम्हाला न्याय मिळवून देतील। आमची तर हेच मागणी आहे की त्याच्यावरती अट्रॉसिटीच्या माध्यमातून गुन्हा दाखल झाला पाहिजे। समाजाच्या तीव्र भावना आहेत आज, आणि जर असं नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये जर समाजाकडनं काही अनुचित प्रकार घडला तर त्याचा सर्व जबाबदारी माननीय पोलीस प्रशासनाची असेल। धन्यवाद। आपल्यासोबत चर्मकार विकास संघाचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष संजय कांबळे, तर काय सांगाल, अशा प्रकारे बेताल वक्तव्य करण्यात येतं आणि त्याविरुद्ध तुम्ही आवाज उठवता? प्रत्यक्षात बघायला गेलं तर हा नदीम खान हा एक जो व्यक्ती आहे तो स्वतःला फेमस करण्यासाठी काही ना काही वादग्रस्त विधान टाकत असतो। जसं मध्ये पण सैफ अली खानचं झालं, मध्ये बिष्णूच्या याच्यावर बद्दल पण काहीतरी त्यांनी शब्द टाकले। मी त्याला एवढा डिमांड देत नाही आहे आणि त्याला एवढे पण आता आमच्या समाजावरती आलं म्हणून आम्ही प्रत्यक्ष झालो। आमचे पण संस्कार आहे, त्याला ज्या पद्धतीत पाहिजेत त्या पद्धतीत आम्ही उत्तर देऊ शकतो, पण आमचे ते संस्कार नाही आहेत। आम्हाला संविधानावरती पूर्ण विश्वास आहे। आम्ही रीतसर पत्र पोलीस स्टेशनमध्ये दिले आणि प्रत्येक आमचे जेवढे चर्मकार प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही त्याच्या अगेन्स्ट हे पत्र देणारे पोलीस निरीक्षक, आणि जर पोलीस निरीक्षक किंवा आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देणार आहे तर त्याच्यावरती गुन्हा दाखल नाही झाला ॲट्रॉसिटी अंतर्गत तर आम्ही तीव्र आंदोलन करून आमरण उपोषण करण्याचं तुमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आव्हान करतो।
आपल्यासोबत संस्थापक आहेत संत रोहिदास महाराज सेवा संघाचे अशोक जाधव. तर काय सांगाल, अशा प्रकारे वक्तव्य केलं आहे, तुम्ही तक्रारसुद्धा दाखल केली आहे त्याविरोधात? आज मी संत ज्ञानेश्वर संत रोहिदास महाराज सेवा संस्था यांच्या वतीनं वागळे पोलीस स्टेशन इथे हा नदीम खान जो असेल खान, मी तर त्याला खान म्हणणार नाही, त्याला घाण बोलेल. बरोबर. कारण कोणी आयरेगेरी येतील आणि आमच्या समाजाबद्दल अशब्द आणि काहीतरी स्वतःचा स्टंट करण्यासाठी आमच्या समाजाला बदनाम करतील आणि शिवीगाळ करून आमच्या समाजाचा अपमान करतील. तर अशा घाण लोकांची घाण साफ केल्याशिवाय हा चर्मकार समाज गप्प बसणार नाही. तर मी आपल्या MS04 या माध्यमातून सांगतो की सर्व चर्मकार बांधवांना की अशा लोकांना वेळोवेळी आळा न घातल्यास असे समाजामध्ये हा वाद निर्माण करून दंगली घडवण्याचा या घाणचा प्रयत्न असेल. हा प्रयत्न आम्ही आणून पाडू आणि मी आवाहन करतो चर्मकार समाजाला की याच्या विरोधात आम्ही जागोजागी पोलीस स्टेशन यांना अर्ज करून त्यांना विनंती करणार आहे की याच्यावरती कडक अट्रॉसिटी अंतर्गत कारवाई न झाल्यास आम्ही संत ज्ञानेश्वर नगर आणि चर्मकार समाजाच्या वतीने या वागळे पोलीस स्टेशनमध्ये येत्या 7 दिवसांत आम्ही वागळे पोलीस स्टेशन निरीक्षक यांना लेटर दिलेलं आहे. 7 दिवसामध्ये त्याच्यावर कारवाई झाली नाही तर वागळे पोलीस स्टेशनमध्ये चर्मकार समाज आणि हा अशोक जाधव इथे बसून ठिय्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. मी या MS04 माध्यमातून मी सर्व प्रशासन आणि गृहमंत्री, आमचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून की असा अपशब्द कोणी आयरागेरा येऊन आमच्या समाजावर वापरेल तिथे कुठेतरी आळा बसला पाहिजे, ही आमची मागणी आहे. पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेला आहे, पोलिसांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? पोलिसांनी आश्वासन आता आम्हाला असं दिलं आहे की आम्ही वरिष्ठाशी बोलू आणि नक्कीच तुमच्या समाजाच्या भावना दुखावल्या आहेत आणि या योग्य ती कारवाई करून आम्ही त्याच्यावरती कारवाई करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. अजून काही आपल्यासोबत नागरिक आहेत, काय भावना व्यक्त कराल? पहिली गोष्ट नदीम खानचा मी आहे ना निषेध व्यक्त करतो. त्याने जे चर्मकार समाजाच्या भावना दुखावल्या नाहीत तर त्या मूर्ख माणसाला जोड्याने हाणण्याचा माझा हे विचार आहे. कारण आहे ना त्याने जे कृत्य किंवा विचार असं जे बोललेलं आहे त्याच्याबद्दल मी पहिले तर निषेध व्यक्त करून त्याला आहे ना जे काय कायदेशीर कारवाई करण्यात येईल ते येईल. परंतु त्याने जर त्याच्या जबानीला लगाम नाही लावला तर जे त्याचे पुढचे परिणाम होतील चर्मकार बांधवाकडनं त्याला स्वतः तो जबाबदार असेल आणि प्रशासन जबाबदार असेल जर पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही तर. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो अतिशय तीव्र शब्दांमध्ये चर्मकार समाजातील लोकांनी निषेध व्यक्त केलेला आहे. जर येत्या काही दिवसात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला नाही तर स्वतः पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये समाजातील लोक हे ठिय्या आंदोलन करतील असं आव्हान यांनी समाजातील लोकांनी केलेलं आहे. MS04 मीडिया, ठाणे. नीम का पत्ता कड़वा है, नदीम खान भड़वा है. नीम का पत्ता कड़वा है, नदीम खान भड़वा है. नीम का पत्ता कड़वा है, नदीम खान भड़वा है.